आज आपण फिजिक्सचा दुसरा लेसन शिकणार आहे, ज्याचं नाव आहे मॅथमॅटिकल मेथड्स। आपण पहिल्या लेसनमध्ये शिकलेलं आहे की व्हॉट इज मीन बाय फिजिकल क्वांटिटी। फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय आपण शॉर्टमध्ये पाहूया। फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय? ऑल दोज क्वांटिटी विच कॅन बी मेजर, म्हणजे अशा सर्व क्वांटिटी ज्या आपण मेजर करू शकतो त्याला फिजिकल क्वांटिटी असं म्हणतात। त्यानंतर आपण पाहिलेलं आहे फिजिकल क्वांटिटीचे दोन टाइप्स आहेत, एक स्केलर क्वांटिटी आणि सेकंड व्हेक्टर क्वांटिटी। व्हेक्टर क्वांटिटी म्हणजे काय, स्केलर क्वांटिटी म्हणजे काय ते पण आपण पाहिलेलं आहे। दिस इज अ पार्ट ऑफ कॅल्क्युलस इन मॅथमॅटिक्स। नाऊ वी स्टडी मॅथमॅटिकल मेथड्स, म्हणजे अशा मेथड गणितीय मेथड आपल्याला शिकायचे आहेत ज्याचा वापर आपण फिजिक्समध्ये करणार आहे। पहिले आपण पाहणार आहे की स्केलर क्वांटिटी म्हणजे काय, की दोज क्वांटिटी विच डिस्क्राइब ओनली मॅग्निट्यूड, म्हणजे अशी क्वांटिटी फिजिकल क्वांटिटी की जी मॅग्निट्यूड डिस्क्राइब करते त्याला स्केलर क्वांटिटी असं म्हणतात। नंतर व्हेक्टर क्वांटिटी मीन्स काय, ऑल दोज फिजिकल क्वांटिटी विच डिस्क्राइब मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन, म्हणजे अशी फिजिकल क्वांटिटी जी मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोन्हीही डिस्क्राइब करते त्याला आपण व्हेक्टर क्वांटिटी असं म्हणतो। नंतर आपल्याला पाहायचं आहे की व्हेक्टर क्वांटिटी म्हणजे काय, ते रिप्रेझेंट कशी करतात, त्याला लिहायचं कसं, त्याचे टाइप्स किती आहेत हे आपल्याला पाहायचं आहे। व्हेक्टर क्वांटिटी विच डिस्क्राइब मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन, म्हणजे अशी क्वांटिटी की जी मॅग्निट्यूड डिस्क्राइब करते सोबतच डायरेक्शन। मॅग्निट्यूड मीन्स आपण व्हॅल्यू म्हणूया, कोणत्याही एखाद्या क्वांटिटीची व्हॅल्यू जर डिस्क्राइब करत असेल आणि त्याच्यासोबत जर का डायरेक्शनही डिस्क्राइब करत असेल तर आपण त्याला व्हेक्टर क्वांटिटी असं म्हणणार आहे। नाऊ वी स्टडी द टाइप्स ऑफ व्हेक्टर क्वांटिटी। फर्स्ट इज झिरो वेक्टर, किंवा आपण याला नल वेक्टर असं सुद्धा म्हणू शकतो, की असे वेक्टर त्याला आपण झिरो का बरं म्हणतो, कारण हे जे असतात यामध्ये आपण जे एक्झाम्पल घेऊया ते झिरो वेक्टर आहे, बिकॉज इट्स मॅग्निट्यूड इज ऑलवेज झिरो। मग आपण झिरो वेक्टर कशाला म्हणणार आहे, की अ वेक्टर हॅव्हिंग झिरो मॅग्निट्यूड विथ अ पर्टिक्युलर डायरेक्शन, म्हणजे असा वेक्टर की ज्याचे झिरो मॅग्निट्यूड आहे एका पर्टिक्युलर डायरेक्शनला, त्याला आपण झिरो वेक्टर असं म्हणणार आहे। मग झिरो वेक्टर कशा प्रकारे डिस्क्राइब करतात पहा। फॉर एक्झाम्पल ए वेक्टर इक्वल टू झिरो, म्हणजे आपल्याला काय म्हणायचं आहे की अ वेक्टर हॅव्हिंग झिरो मॅग्निट्यूड, ज्याचं मॅग्निट्यूड काय असते झिरो असते एका पर्टिक्युलर डायरेक्शनला, त्याला आपण झिरो वेक्टर असं म्हणतो। ठीक आहे। नंतर आपल्याला पाहायचं आहे रिझल्टंट वेक्टर म्हणजे काय। द रिझल्टंट ऑफ टू ऑर मोर वेक्टर, म्हणजे दोन किंवा दोनपेक्षा जास्त वेक्टर आपण घेतलेले आहेत इज दॅट सिंगल वेक्टर, आपल्याला त्याचा रिझल्ट काय भेटणार आहे, एकच वेक्टर भेटणार आहे, त्याला आपण रिझल्टंट वेक्टर असं म्हणतो। पहा मग, द रिझल्टंट ऑफ टू ऑर मोर वेक्टर्स विथ अ सिंगल वेक्टर विच प्रोड्युसेस द सेम इफेक्ट, काय होणार आहे त्याचा एक सारखाच इफेक्ट होणार आहे। मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगते। एक 8th स्टँडर्डमध्ये शिकणारा मुलगा आहे की जो दिवसाला 2 पोळ्या खाते, आणि आपण दुसरं घेणार आहे, दुसरे मुलं घेणार आहे, एक 5th मध्ये आणि एक 3rd मध्ये शिकणारे असे 2 मुलं आहेत जे दिवसाला एक पोळी खातात। मग पहा, 8th स्टँडर्डमध्ये शिकणारा मुलगा एका वेळेस 2 पोळ्या खाते आणि 5th आणि 3rd मध्ये शिकणारा मुलगा एक म्हणजे 2 वेळेस एक पोळी खाते, म्हणजेच आपल्याला त्याचं काय भेटलेलं आहे, एकच वेक्टर भेटलेला आहे, म्हणजेच आपण त्याला रिझल्टंट वेक्टर असं म्हणणार आहे। नंतर आपल्याला पाहायचं आहे की निगेटिव्ह वेक्टर म्हणजे काय, आपण याला अपोजिट वेक्टर सुद्धा म्हणणार आहे। अपोजिट म्हणजे विरुद्ध आणि निगेटिव्ह म्हणजे सुद्धा विरुद्धच होते। अ निगेटिव्ह वेक्टर ऑफ अ गिवन वेक्टर इज अ वेक्टर ऑफ द सेम मॅग्निट्यूड, त्याचं काय असते सारखं मॅग्निट्यूड असते पण त्याची डायरेक्शन काय असते अपोजिट असते, म्हणून आपण त्याला काय म्हणणार आहे
निगेटिव्ह वेक्टर असं म्हणणार आहे. ठीक आहे. अ निगेटिव्ह वेक्टर ऑफ अ गिवन वेक्टर इज सेम मॅग्नेट्यूड बट इट्स डायरेक्शन इज अपोजिट. म्हणजे त्याची डायरेक्शन कशी असते? अपोजिट असते. पहा एक एक्झाम्पल आपण काय घेणार आहे? निगेटिव्ह वेक्टर. यामध्ये आपण एक एक्झाम्पल बघू. हे काय आहे? वेक्टर आहे. वेक्टर इज ऑलवेज रिटन इन दिस फॉर्म. एरो ए आणि बी हे आपण एक वेक्टर घेतलेला आहे ए बी. यामध्ये हा एक वेक्टर आहे ए बी. आपण याला असं लिहू शकतो ए बी वेक्टर ए बी. पहा वेक्टर ए बी या डायरेक्शनला आहे आणि एक दुसरा वेक्टर घेतलेला आहे आपण पी क्यू. याची डायरेक्शन अपोजिट आहे. हा पी आणि हा क्यू. पहा याला आपण या फॉर्ममध्ये लिहायचं वेक्टर पी क्यू. काय झालेला आहे? वरचा जो वेक्टर आहे ए बी हा या डायरेक्शनला आहे आणि जो खालचा वेक्टर आहे पी क्यू हा या डायरेक्शनला आहे. म्हणजे दोघांची काय आहे? ए बी आणि पी क्यू याची जी लेंथ आहे, सपोज धिस इज अ लेंथ, हे आहे 2 सेंटीमीटर आणि धिस इज ऑल्सो लेंथ, ही सुद्धा आपण 2 सेंटीमीटर घेणार आहे. लेंथ मीन्स म्हणजे आपण त्याला मॅग्निट्यूड व्हॅल्यू सुद्धा म्हणू शकतो. म्हणजे याची मॅग्निट्यूड 2 आहे आणि पी क्यूची पण 2 आहे. म्हणजे याची लेंथ सारखी आहे, व्हॅल्यू सारखी आहे, बट काय आहे? याची डायरेक्शन अपोजिट आहे. म्हणून आपण याला निगेटिव्ह वेक्टर असं म्हणतो. ठीक आहे. नंतर नेक्स्ट आहे आपल्याला पाहायचं पॉझिटिव्ह वेक्टर म्हणजे काय? पहा 2 वेक्टर्स ए अँड बी. आपण 2 वेक्टर घेतलेले आहेत ए आणि बी. 2 वेक्टर घेतलेले आहेत, वेक्टर ए आणि वेक्टर बी. अशा प्रकारे आपण 2 वेक्टर घेतलेले आहेत. पहा पॉझिटिव्ह वेक्टर म्हणजे काय? द वेक्टर विच हॅज सेम मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज सेम डायरेक्शन. म्हणजे असा वेक्टर की ज्यामध्ये मॅग्निट्यूड पण सारखी असते आणि डायरेक्शन पण सारखंच असते. जर का वेक्टर एची लेंथ मीन्स मॅग्निट्यूड 2 सेंटीमीटर असेल तर वेक्टर बीची पण काय असेल? 2च असेल, पण त्यांची डायरेक्शन पण काय असेल? सेम असेल. त्याला आपण पॉझिटिव्ह वेक्टर असं म्हणते. ठीक आहे. नंतर आपल्याला पाहायचं आहे पोझिशन वेक्टर म्हणजे काय? आपल्याला 2 घ्यायचे आहेत. आपण एक कोऑर्डिनेट घेतलेला आहे एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस. यामध्ये आपण एक मध्ये पॉईंट घेतलेला आहे पी. एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिसच्या मध्ये एक पॉईंट घेतलेला आहे पी. त्याची आपल्याला पोझिशन काढायची आहे ओरिजिन पासून. जर का आपल्याला पोझिशन काढायचं असेल तर आपण काय करणार आहे? ओ पासून तर पी पर्यंत मेजरमेंट करणार आहे. मग पहा पोझिशन वेक्टर मीन्स काय? अ वेक्टर विच गिव्स द पोझिशन ऑफ अ पार्टिकल ॲट अ पॉइंट विथ रिस्पेक्ट टू इट्स ओरिजिन ऑफ अ. आपल्याला जो कोऑर्डिनेट सिस्टीम दिलेली आहे त्यापासून आपल्याला ओरिजिन त्या कोऑर्डिनेटचा आपल्याला काय काढायचं आहे? पोझिशन काढायची आहे. त्यालाच आपण पोझिशन वेक्टर असं म्हणतो. ठीक आहे. नंतर आपल्याला युनिट वेक्टर पाहायचं आहे. युनिट मीन्स 1, म्हणजे ज्याचं आपल्याला व्हॅल्यू 1 मिळते त्याला आपण युनिट वेक्टर असं म्हणतो. अ वेक्टर हॅव्हिंग युनिट मॅग्निट्यूड इन अ गिवन डायरेक्शन इज ओनली 1. म्हणजे असा वेक्टर की ज्याची मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन पण काय असते? 1 असते. त्याला आपण युनिट वेक्टर असं म्हणतो. पहा मग आपल्याला सर्वप्रथम मॅग्निट्यूड म्हणजे काय ते माहिती असायला पाहिजे. मॅग्निट्यूड काय आहे? साधी एक नोट्स आहे. मॅग्निट्यूड आपल्याला काय आहे? मॅग्निट्यूड म्हणजे लक्षात ठेवायची व्हॅल्यू, कोणत्याही क्वांटिटीची व्हॅल्यू म्हणजे आपण त्याला मॅग्निट्यूड म्हणू शकतो. ठीक आहे. मग मॅग्निट्यूड ऑफ अ व्हेक्टर कशा प्रकारे लिहितात? एक व्हेक्टर घेतलेला आहे मी ए. ठीक आहे. हे झालं व्हेक्टर आणि हे झालं ए. एचं मॅग्निट्यूड ऑफ व्हेक्टर आपण कसं लिहिणार आहे? ही झाली, हे मॉड मीन्स मॅग्निट्यूड. आणि याचं जर का आपल्याला लिहायचं असेल
तर आपण कसं लिहिणार आहे, अशा प्रकारे. याला आपण मॅग्निट्यूड ऑफ व्हेक्टर असं म्हणतो. मॅग्निट्यूड इज ऑलवेज रिटन इन मॉड, म्हणजे या मॉड फॉर्ममध्येच मॅग्निट्यूड लिहत असतात. ठीक आहे. नंतर आपल्याला एक कोऑर्डिनेट घ्यायचा आहे XY Z, म्हणजे आपण प्लेन घेतलेला आहे 3 डायमेन्शनल कोऑर्डिनेट, ज्याचं आपल्याला काय काढायचं आहे, म्हणजे जे XYZ आहे ना त्याचे आपल्याला व्हेक्टर्स काढायचे आहेत, जे आपल्याला I J K या फॉर्ममध्ये लिहिलेले आहेत.